पुण्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। एकतानगर परिसरात छातीपर्यंत आता पाणी पोहोचलेलं आहे। परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। पावसामुळे पुणेकरांची दाणादाण झालेली आहे। एनडीआरएफची टीम परिसरात दाखल झाली असून रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू झालेलं आहे। पुण्यातील एकतानगरमध्ये आपण ही दृश्य पाहतोय। एकतानगरमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे। छातीपर्यंत अनेक ठिकाणी पाणी साचले तर काही ठिकाणी गुडघापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि याच ठिकाणाहून अनेक रहिवाशांना रेस्क्यू करण्याचं काम सध्या एनडीआरएफची टीम करताना पाहायला मिळते। अनेक वाहनं यामध्ये आता पावसाच्या पाण्यातही बुडालेली आहे। एनडीआरएफची टीम आपण पाहतोय एकतानगर इथं घटनास्थळी दाखल झाली आहे। पुण्यात सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडालेली आहे। सध्या एनडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। एकतानगरमधील या रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। तुम्ही खाली गेला ना बोट तशीच खाली जाणार नदीच्या बाजूला वरती येऊ शकत दरम्यान पुणे शहरात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये आता विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे भिडे पूल, संगमवाडी पूल आणि होळकर पूल पाण्याखाली गेलाय। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय। रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। तर सिंहगड रोडवरील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याची बातमीही हाती येते। आणि पुण्यातली आत्ताची परिस्थिती जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी सचिन जाधव आणि सागर आव्हाड यांच्याकडे। सचिन जाधव जे एकतानगर या परिसरात आहेत तर सागर आव्हाड हे भिडे पूल या परिसरात आहेत। सगळ्यात आधी मला सचिनकडे जायचंय। सचिन, आपण पाहतोय एनडीआरएफची टीम आता एकतानगर परिसरात दाखल झाली आहे। रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने सुरू आहे, काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच आपण पाहतोय की पुणे शहरात गेले 3 दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा परिणाम पुण्यातील खडकवासला धरणातून मुसळधार पाऊस असल्यामुळे जवळपास 40,000 क्युसेक्सनी पाणी जे आहे ते सोडण्यात आल्यामुळे पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असणारी ही एकतानगरच्या खरं तर सोसायटी आहेत। जवळपास 10 ते 15 सोसायट्या या ठिकाणी आपल्याला संपूर्णतः पार्किंग जे आहे ते त्याचं आता पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळतंय। या ठिकाणी एनडीआरएफची टीम आणि अग्निशमन दल जे आहे ते दाखल झाले। साहजिकच या ठिकाणी असणारे मोठ्या प्रमाणात नागरिकांना बाहेर काढण्यात आलेलं नाहीये, कारण 1000चे जवळपास नागरिक जे आहेत ते अजूनही आत आहेत। कारण पहाटे 3च्या सुमारास लोक झोपीत असतानाच या सर्व परिसरामध्ये खरं तर पार्किंगच्या पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळते। अनेक दुचाकी 4 चाकी वाहनं जे आहेत ते अशा प्रकारे पाण्यामध्ये आहेत। एकूणच या ठिकाणी आत्ता एनडीआरएफची टीम आणि स्थानिक जरी हे सर्व करत असले तरी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून सोडल्यामुळे एक नागरिकांना एनडीआरएफची टीम जी आहे ते आता बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच मोठ्या संख्येने एकतानगर परिसरामध्ये सध्या पाणी आतमध्ये घुसत असल्यामुळे स्थानिकांच्या मदतीने असेल, एनडीआरएफच्या मदतीने असेल, ही सगळी दृश्य खरं तर आपण पाहतोय। पावसाचा जोर अजूनही वसरलेला नाहीये, त्यामुळं पाणी मोठ्या प्रमाणात आहे। एकूणच या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते या पाण्याच्या परिसरामध्ये अडकले होते। किती वाजता आले, अनेक नागरिक आपल्या सोबत आहेत। खरं तर काय परिस्थिती आहे सध्या इकडं, पाणी कधी पाणी घुसलेलं आहे आणि काय? 3 वाजता पाणी घुसलेलं आहे इथं पाणी आतमध्ये आणि खूपच तारांबळ झाली लोकांची। लहान मुलांना सगळं प्रॉब्लेम झाला आहे, वृद्धवया लोकांना पण खूप प्रॉब्लेम झालेला आहे। पाणी महानगरपालिकेचे लोक आले सहकार्य करायला, त्यांचं व्यवस्थित सहकार्य आहे। किती लोक आहेत, किती सोसायटी आहेत आतमध्ये? आतमध्ये 70-80 तरी सोसायटी असतील आतमध्ये मिनिमम, कमीत कमी एकतानगरीमध्ये आतमध्ये वर खाली ग्राउंड फ्लोर तर मोकळा केलाय। फर्स्ट सेकंड वर असतील तर काही माहित नाही, त्याची कल्पना नाही काय त्यांची। किती वाजता पाणी घुसलंय? पहाटे 3:30 वाजता, 3-3:30 वाजता। हो, काय परिस्थिती आहे? पाणी खूप वाढलेलं आहे इथं। पाणी म्हणजे सकाळपासूनच वाढलेलं आहे, म्हणजे पहाटेपासूनच पाणी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलेलं। खालच्या कोपऱ्यातल्या सगळ्या बिल्डिंग बंद झालेल्या आहेत, म्हणजे पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलेलं आहे सगळे। पहाटे 4 पासूनच पाणी गेलेले आहे आणि महानगरपालिकेचे लोक हे
सकाळीच येऊन सगळ्यांना बाहेर काढण्याचं काम करत होते आणि आता पाणी पातळी पार दुसऱ्या मजल्यापर्यंत गेलेली लोक पण अडकलेली आहेत. ते आता आजींना काढायचं मी सहकार्य केलेलं आहे. NDRFचे जवान त्याच्यावरती प्रयत्न करीत आहेत. नक्कीच आपण पाहतोय की NDRFची टीम या ठिकाणी दाखल झालेले अनेक नागरिकांच्या सोसायटीमध्ये खरं तर पाणी आहे. अनेक नागरिक या ठिकाणी आपल्या दुचाकी असतील, चारचाकी असतील या काढण्याचा प्रयत्न करतायत. अनेक गाड्या या ठिकाणी अडकलेल्या परिस्थितीमध्ये आहेत. काका, काय परिस्थिती आहे सध्या इथली सगळी? काय परिस्थिती आहे? परिस्थिती थोडंसं पाणी बऱ्यापैकी वाढलेलं आहे. तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय, पण सध्या पुण्यातील भिडे पूल या ठिकाणी काय नेमकी परिस्थिती आहे ती जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे. सागर, आपण पाहतोय पुण्यामध्ये भिडे पूल पाण्याखाली गेला म्हणजे पुण्यात भरभरून पाऊस झाला असंच एक समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळतंय. सध्या भिडे पूल इथं नेमकं काय परिस्थिती आहे? सागर आव्हाड यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. भिडे पूल इथली आपण दृश्य सध्या महत्वाची पाहतोय. भिडे पूल हा पुण्यातील अत्यंत महत्वाचा पूल असा मानला जातो. पुण्यातनं मुख्य मार्गांपैकी हा एक महत्वाचा पूल आहे. मात्र याच भिडे पूलची आपण ही दृश्य पाहतोय. भिडे पूल हा आता पाण्याखाली गेलेला आहे. सिंहगड रोडवरील अनेक सोसायट्यांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे. आपण आत्ताची ही महत्वाची दृश्य सध्या पाहतोय साम TV वर.